सर्वप्रथम सर्व माननीय महोदयांचे सामाजिक न्याय विभागातर्फे स्वागत करते। आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती आपण आपल्या सामाजिक समता सप्ताहाच्या वतीने आपण आयोजित केलेली आहे। 8 एप्रिलपासून तर 14 एप्रिलपर्यंत आपण सामाजिक सप्ताह साजरा करतो आहे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर यांच्या वतीने आपली आजची आज प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित करतो आहे आणि यानंतरचं जे आहे सर आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सामाजिक सप्ताह आपण दरवर्षी साजरा करत असतो 8 एप्रिल ते 14 एप्रिलच्या दरम्यान। आणि आज आणि आत्ता आपण आपल्या सर्व मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये या सप्ताहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पहिले संपन्न झालेला आहे आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि त्यानंतर आपण आता पत्रकार परिषदेला सुरुवात करतो। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक सप्ताह मोठ्या उत्साहात सर्व विभागांनी साजरा करायचा असं महाराष्ट्र शासनाचा धोरणात्मक निर्णय। त्याच्यामध्ये केवळ सामाजिक विभागच नाही तर शासनाचे सर्व विभिन्न विभाग जसं विभागीय आयुक्त मॅडम त्यांच्या अधीनस्थ असणारे सर्व विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्या अधीनस्थ असणारी सर्व कार्यालय, जिल्हा परिषद या सर्वांमध्ये सामाजिक सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करायचे असे निर्देश शासनातर्फे प्राप्त झालेले आहेत आणि ते दरवर्षी आपण करतच असतो। हा सप्ताहाचा जो कार्यक्रम आहे तो चालणार आहे एकूण 7 दिवस 8 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनापर्यंत। 8 एप्रिलला आज आपण याचा उद्घाटन समारंभ घेतलेला आहे आणि त्यासोबत आज आपण यासाठी पत्रकार परिषदसुद्धा आयोजित केलेली आहे। या सप्ताह साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश शासन विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असते। सामाजिक न्याय विभागाचे जे सहाय्यक आयुक्त, जिल्हा परिषद यामार्फत राबवले जातात। त्याचप्रमाणे शासनाचे सर्वच विभाग ह्या विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवते। हेल्थ डिपार्टमेंट असेल, शिक्षण डिपार्टमेंट असेल, कोणतेही असो। मग ह्या सर्व योजना ह्या दुर्बल वंचित घटकापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे आणि त्यांना या योजनेची पुरेशी माहिती झाली पाहिजे। म्हणजे त्यांना योजनेची पुरेशी माहिती झाली म्हणजे या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होईल हा त्यामागचा शासनाचा उद्देश आहे। आपण त्यासाठी सर्वप्रथम उद्घाटनाच्या वेळेसच प्रास्ताविकेचं वाचन केलेलं आहे आणि प्रास्ताविकेचं वाचन करून यातून आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की आपली जी प्रास्ताविका आहे भारतीय राज्यघटनेची ही घराघरातसुद्धा पोहोचली पाहिजे। त्यासाठी आपण सायमल्टेनियसली घर घर संविधान हा सुद्धा कार्यक्रम शासनाचा मोठ्या उत्साहात 1 वर्ष पूर्णपणे साजरा करण्याचा शासनाचा तो सुद्धा धोरणात्मक भागच आहे। 9 एप्रिलला आपण सर्व विभागातल्या ज्या शाळा, महाविद्यालय, शासकीय वसतिगृह भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, निबंध स्पर्धा आयोजित करायच्यात, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करायच्यात आणि हा आयोजित करून आम्ही त्यांना आमच्या वसतिगृहासाठी विशिष्ट रकमेचे बक्षिसाचं प्रयोजनसुद्धा करणार आहे। जिल्हा व विभागीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करायचा आहे। आता ज्या काही योजना आमच्यामार्फत राबवल्या जातात या सर्व योजनांचा लाभ आम्ही पूर्ण सप्ताहामध्ये विविध दिवशी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला, वेगवेगळ्या महामंडळाला सांगून, जिल्हा परिषदेला सांगून सर्व या योजनेचे लाभ आम्ही प्रत्यक्षात लोकांना धनादेशाच्या स्वरूपात असेल, धनादेशाच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात असतील तर वस्तूच्या स्वरूपात वाटप करणार आहे। गुरुवार 10 एप्रिलला विभागामध्ये समता दूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य, लघुनाट्य याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे जनतेचे प्रबोधन करणार आहे। पण हा केवळ 10 एप्रिललाच नाही तर पूर्ण आठवडाभर हे जे आमच्याकडे समतादूत आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 10 ते 15पर्यंत समतादूताची संख्या आहे। ते समतादूत ह्या ग्रामीण भागातील ज्या वंचितांच्या घटकांच्या, दुर्बल घटकांच्या ज्या वस्त्या आहेत यामध्ये जाऊन तिथे समाजाचं प्रबोधन करणार। मग त्यांना त्यातून अंधश्रद्धेपासून दूर करण्याचा प्रयत्न राहणार, व्यसनापासून त्यांना दूर करण्यासाठी सुद्धा या लघुनाट्य, पथनाट्य याद्वारे केले जाणार। सामाजिक न्याय विभागाच्या ज्या विविध प्रकारच्या योजना आहेत ह्यासुद्धा या लोकांना समजून सांगण्यासाठी या सर्व समतादूतांची आम्ही मदत घेणार आहे। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात मार्जिन मनी या योजनेवर कार्यशाळा आयोजित करणे, स्टँडअप इंडिया, मुख्यमंत्री रोजगार योजना, प्रधानमंत्री रोजगार योजना या सर्वद्वारे लोकांना रोजगारभूमीत कसं करता येईल युवकांना यासाठी आमच्या सातत्याने पाठपुरावा असतोच, परंतु या सप्ताहामध्ये प्रामुख्याने यावर भर दिला जाणार आहे। 11 एप्रिल आपल्याला माहीतच आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे। ही जयंती
महाज्योती आणि आम्ही संयुक्तरित्या मोठ्या उत्साहाने साजरे करणार आहोत. त्याचबरोबर सर्व कार्यालयामध्ये ही जयंती साजरी केल्या जाईल यासाठी माननीय विभागामार्फतच आज परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि यासाठी मान्यवरांना बोलून वकृत्त त्यांच्याकडून प्रबोधन करून घेण्यात जाणार आहे. शनिवार 12 एप्रिल 2025 संविधानाचा जागर, भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणे, संविधानाची निर्मिती, संविधानाच्या निर्मितीत असलेल्या लोकांचा समावेश, त्यांचे अनुच्छेद, त्यांचे मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्त्वे याविषयी लोकांना माहितीसुद्धा या सप्ताहात करून देण्यात येणार आहे. तर त्यासाठी आमच्या वसतिगृहामध्ये सामाजिक न्याय विभागाची सर्व वसतिगृह आहेत, यामध्ये सुद्धा कार्यक्रम आयोजित केले जातील. या दिवसामध्ये व्हॅरिएशन येऊ शकते की आपण 12 म्हटलं तर 12 एप्रिलला काही जागी होईल, पण त्या वसतिगृहाच्या सोयीनुसार त्यात आम्ही बदल करू आणि सर्व आपल्या विभागातल्या सर्व महाविद्यालयासाठी आपण परिपत्रक काढण्यात आलेलं आहे की सर्वांनी अशा प्रकारच्या स्पर्धा त्यात आयोजित करायच्या आहेत. त्याच दिवशी त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ अनुसूचित जाती जमाती या घटकासाठीच नाही, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कार्य केलेलं आहे. दुर्बल आणि वंचित घटकासाठी, महिलांसाठी केलेलं आहे, कामगारांसाठी केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. या सर्व घटकांशी केलेल्या कामाविषयी लोकांना माहिती करून देणे हाही या संविधान सप्ताहाचा एक उद्देश राहणार आहे. 13 एप्रिल 1925ला प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती करणे, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करणे, यासाठी आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन यांची मदत घेणार आहोत. त्याचबरोबर शासकीय वसतिगृह, आपले निवासी शाळा आणि विविध प्रकारचे महाविद्यालय यामध्ये सुद्धा रक्तदान शिबिराचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला जाईल. त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. आणि अनुसूचित जाती जमाती यांच्या ज्या वस्त्या आहेत यात प्रामुख्याने स्वच्छता कार्यक्रमसुद्धा याच वेळेस आम्ही राबवण्याचा सुद्धा शासनाचा संकल्प आहे. आणि 14 एप्रिल हा आपल्याला माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, तो संपूर्ण भारतभर किंवा विदेशातसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर या दिवशीसुद्धा आम्ही माननीय विभागीय आयुक्त मॅडम, जिल्हाधिकारी, आपले पदाधिकारी, माननीय पालकमंत्री या सर्वांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम घेतला जाईल. आणि या कार्यक्रमाची जी आहे तर सांगता कार्यक्रम राहील, त्यामध्ये चर्चासत्र वगैरे हे सर्व यात आयोजित करण्याचा सुद्धा आमचा संकल्प आहे. आणि यासोबतच सर्व जिल्ह्यामध्ये, म्हणजे आता मी तुम्हाला जे बोलत आहे ते प्रादेशिक उपायुक्त म्हणून बोलत आहे, आणि हे संपूर्ण रिजनमध्ये म्हणजे आपल्या 6 जिल्ह्यामध्ये ह्याच प्रकारचे कार्यक्रम राबवले जातील. आणि आपल्याला ज्ञातच आहे की आपण दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो. आणि हे राबवत असताना आपली जी महामंडळ आहेत सर्व, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ असो, अण्णाभाऊ साठे महामंडळ असो, संत रविदास महामंडळ असो, या सर्व या महामंडळाच्या सुद्धा त्याच्या त्यांच्या सोयीनुसार विविध प्रकारचे धनादेश वाटप करणे किंवा वस्तू स्वरूपात लाभ देणे हे सुद्धा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या सप्ताहाच्या अनुषंगाने आपण करणार आहोत. परंतु सर्वात मोठा फोकस जो आहे तो आपल्याला सामाजिक जागृती निर्माण करणे, ही या सर्व योजना ज्या आहेत ह्या दुर्बल आणि वंचित घटकापर्यंत पोहोचवणे हा आहे. यामध्ये परत आम्ही ठरवलेलं आहे की केवळ आपल्याच योजना नाही पोहोचवायच्या सामाजिक न्याय विभागाच्या, तर विविध प्रकारच्या विविध डिपार्टमेंटच्या ज्या योजना आहेत, जसं हेल्थ डिपार्टमेंटच्या असो, एज्युकेशन डिपार्टमेंटच्या असो, तर ह्या सर्व योजना आमच्या समता दूतामार्फत किंवा आमच्यामार्फत आम्ही त्या सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे जाती पडताळणी समिती जी आहे, जिल्हा जात पडताळणी समिती, यांच्याकडून सुद्धा सहकार्य केलं जाईल. प्रमाणपत्राचं वाटप जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये केलं जाईल. आणि काही वस्त्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात भेट देणार आहोत, जसं चर्मकार समाज, मातंग समाज, तर या समाजाच्या वस्तीत प्रत्यक्ष जाणार आहे. जिल्हा जात पडताळणी समितीसुद्धा जाणार आहे. त्यांच्या जात पडताळणीमध्ये जर काही अडचणी येणार असतील तर त्यासुद्धा आम्ही समजून घेणार आहोत आणि त्यावर उपाययोजनासुद्धा करण्याचं निश्चित केलेलं आहे. तर ह्याच आठवड्यात हे सर्व कार्यक्रम केले जातील. आणि 14 एप्रिल हाच या कार्यक्रमाचा सांगता समारोप आहे. परंतु पुढे सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम सातत्याने सुरूच राहतील. फॉर्मली जरी कार्यक्रमाचा सांगता समारोप 14ला असला तर पुढे सुद्धा असेच कार्यक्रम सातत्याने राबवले जातील. आणि 14 एप्रिलच्या कार्यक्रमाला आपण सर्व सादर आमंत्रित आहात. हो, टाइम टेबल त्याचा निश्चित करून दिला जाईल. येस.
भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सामाजिक सप्ताह हर साल की तरह इस साल भी ये 8 अप्रैल से 14 अप्रैल तक कार्यक्रम आयोजित किया जाएगा। इसमें विविध प्रकार के कार्यक्रम आयोजन हो जाएगा। मुख्य पर्पज ये है इसका कि जो दुर्बल और वंचित घटक है इनके तरफ इनकी जानकारी के लिए जो महाराष्ट्र शासन के विविध विभाग के मार्फत जो योजनाएं उनके कल्याण के लिए, उनके हित के लिए जो ये की है वो उनके तक उनके पास पहुँचे, ये उसका मुख्य उद्देश्य रहेगा। उसमें से आज 8 अप्रैल को उसका उद्घाटन कार्यक्रम संपन्न हुआ है और इसीलिए अपन ने यहाँ पे आज प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की है। और इस उद्देश्य पत्रिका का जो है वितरण वो भी एक साल में घर घर संविधान पहुँचाने के लिए उद्देश्य पत्रिका का भी वितरण किया जाएगा लोगों के लिए। और हमारे जो स्कूल्स है, कॉलेजेस है, उनके लिए संविधान के ऊपर विविध प्रकार की स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघु नाट्य, ये सब वक्तृत्व स्पर्धा, इनका भी आयोजन किया जाएगा। 11 अप्रैल को महात्मा ज्योतिबा फुले इनकी जयंती कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया जाने वाला है। और 12 अप्रैल को संविधान के बारे में जन जागृति के लिए मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व, इनकी जानकारी सभी लोगों को दिए जाएंगी। इसका स्कूल में भी वर्कशॉप आयोजित किए जाएंगे। 13 अप्रैल को ज्येष्ठ नागरिक के लिए विविध प्रकार की कल्याणकारी योजना की उनको जानकारी दी जाएंगी। और 14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनकी जयंती उत्साह से संपन्न हुई। मैं मंगेश वानखड़े, डिप्टी कमिश्नर कास्ट वैलिडिटी कमेटी नागपुर। हम हमारे जो ऑफिस में अभी तक कास्ट वैलिड देने के लिए 1500 प्रकरण है और शासन ने जो सप्ताह निश्चित किया है 8 अप्रैल से लेकर 14 अप्रैल तक, और 14 तारीख को हमारे कार्यालय की तरफ से 1500 के ऊपर वैलिडिटी सर्टिफिकेट हम ऑनलाइन वितरित करने वाले हैं। और आपके माध्यम से मैं सभी को ये अनुरोध करूँगा कि जो 12वीं साइंस में बच्चे पढ़ रहे हैं और उन्हें अगर एप्लीकेशन नहीं किया होगा तो ये सामाजिक सप्ताह के माध्यम से आप वो सबमिट करिए सर्टिफिकेट। और जिन्होंने सबमिट किया है और त्रुटि में है वो भी इस कालावधि में हमारे ऑफिस में आके त्रुटि की पूर्तता करिए। थँक यू। ठीक आहे ना, मराठीत घेऊ। प्रेक्षक बंधू नमस्कार। यावेळेला AHN न्यूजची टीम सामाजिक विभागामध्ये आहे, ज्या ठिकाणी सामाजिक समता सप्ताहाचं शानदार आयोजन 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे। मात्र हा जो सामाजिक समताचा जो सप्ताह यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टी असणार आहे, कशा प्रकारचा हा कार्यक्रम तळागाळातील लोकांपर्यंत हे राबविणार आहेत हे ऐकून घेण्याकरता म्हणून दस्तूरखुद्द या ठिकाणी आपल्यासोबत डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर बाबासाहेब मधुकरराव देशमुख सर आहेत। त्यांच्याशी आपण विचारू। देशमुख साहेब, सर्वप्रथम आपलं मी खूप खूप स्वागत करतो आणि माझ्या AHN न्यूजच्या लाखो प्रेक्षकांतर्फे सामाजिक समता हा जो सप्ताह आहे त्याला शुभेच्छा देतो। मला हे सांगा की 8 ते 14 या दरम्यान कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले विभागातर्फे? 8 एप्रिल आजचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान सामाजिक सप्ताह आपण आयोजित करतो। आज आपण या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात केलेली उद्घाटनाद्वारे। यामध्ये प्रास्ताविकेचं वाचन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन करून एक संदेश दिलेला आहे आपण या संदर्भात। आणि प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या स्वरूपांचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आज त्यासाठीच आपण प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती की ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सामान्य जनतेला माहीत झाली पाहिजे, सर्व लोकांना माहीत झाली पाहिजे। 9 एप्रिलला ही वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा, लघुनाट्य, निबंध स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन महाविद्यालये, वसतिगृह, आमच्या निवासी शाळा आणि अन्य प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल महाविद्यालय यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर काही प्रातिनिधिक स्वरूपात उद्याच्याला जे आमच्याकडे योजना राबवल्या जातात यांच्या संदर्भात लाभांचं वितरण दिलं जाईल। काही लोकांना विविध प्रकारच्या योजनांचे जे धनादेश द्यायचे असतात लाभांचे, ते सुद्धा या निमित्तानं लोकांना धनादेशचा आकडा काय राहील?
नाही, आता हे कसं आहे की धनादेश फक्त एक सामाजिक न्याय विभागातला सहाय्यक आयुक्त देणार असं नाही आहे. मी जे बोलून राहिलो ते प्रादेशिक उपायुक्त नागपूर म्हणून बोलत आहे. आणि यामध्ये विविध प्रकारचे महामंडळे आहेत, जसे महात्मा फुले महामंडळ, अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, या विविध प्रकारच्या महामंडळाकडून त्याच्या धनादेशाचे वाटप केले जाईल. देशमुख साहेब, आपण असं बघतो की मुलांच्या परीक्षा जवळ येऊन जातात, मात्र कास्ट व्हॅलिडिटीचे कामकाज पूर्ण होत नाही आहे, अपूर्ण राहतं. त्यामुळे हा जो विद्यार्थी मित्र असतो हा फार गोंधळलेल्या स्थितीत असतो. लांबच लांब रांगा त्याला लावाव्या लागतात. बाहेरगावून खास करून विद्यार्थी येतात, पोटाला चिमटा घेऊन येतात, गोरगरीब जनता येत असते, मात्र त्यांना न्याय मिळत नाही. तर सामाजिक न्याय विभाग या संदर्भामध्ये कशा प्रकारचा न्याय त्या माझ्या गोरगरीब माझ्या या देशातील जनतेला त्या विद्यार्थ्यांना मिळवून देऊ शकेल? यामध्ये एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की हे सर्व विद्यार्थ्यांना जे ॲडमिशनसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागतात ह्या प्रोफेशनल कोर्सेसकरिता लागतात. म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आपण एक तर सर्व्हिसवाल्यांसाठी देत असतो. सर्व्हिसचे जे कॅन्डिडेटांची निवड झालेली आहे त्यांची कास्टची स्क्रुटनी केली जाते आणि त्यांचं कास्टचं व्हॅलिडिटी तपासली जाते. दुसरं दिलं जाते की जे पदाधिकाऱ्यांची निवड झालेली असते त्यांची. आणि तिसरं मुख्य जे आहे आणि मेजर क्वांटिटी ज्यांची आहे ते म्हणजे प्रोफेशनल कॉलेजसाठी विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी. आता हे प्रोफेशनल कॉलेजेस जे सर्व आहेत ते जवळपास हे सर्व जे आहेत हे 12वी नंतर सुरू होतात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी सायन्समध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ज्यांना 12वी नंतर प्रोफेशनल कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ही तयारी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच केली गेली पाहिजे. म्हणजे ज्या महाविद्यालयात आपण प्रवेश घेतो तिथून 11वीत असताना जर रीतसर अर्ज केला तर काय होईल, त्याच्याकडे 2 वर्ष टाईम मिळतो की जर त्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील, त्यांना काही महसुली पुरावे लागणार असतील, रहिवाशाचे पुरावे लागणार असतील, शैक्षणिक पुरावे लागणार असतील, त्या 2 वर्षात ते सहज 2-3 महिन्यामध्ये पूर्तता करू शकतात. पण विद्यार्थी जे आहेत हे सर्व कास्ट व्हॅलिडिटीसाठी जशी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये विद्यार्थ्यांचे कॉलेज प्रोफेशनल कॉलेजचे ॲडमिशन सुरू होतात आणि नेमके त्या टायमालाच येतात आणि आता कास्ट व्हॅलिडिटी द्या, आता अर्जंटच पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी ही सर्व डॉक्युमेंट जर तुमचे रितसर सर्व पद्धतशीर असेल तर तुम्हाला तात्काळ 24 तासात ती कास्ट व्हॅलिडिटी दिली जाऊ शकते. परंतु तुमचे डॉक्युमेंट जर परिपूर्ण नसतील तर तुम्हाला ते शोधावे लागतील. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तिथं आमच्या सामाजिक न्याय विभागाला जिल्हा जात पडताळणीला तिथे दक्षता पथक पाठवावं लागेल. आणि दक्षता पथक हे एकच असते, त्याच्यामध्ये एक DYSP असतो, PI असते, ते कॉन्स्टेबल असते. मग हे एकाच वेळेस सर्व विद्यार्थ्यांच्या घरी दक्षता पथक जाऊ शकत नाही गावात. तर विद्यार्थ्यांनी ही काळजी घेणं आवश्यक आहे की जेव्हा आपण 11वीत प्रवेश घेतो त्याच वेळेस जर आपण रीतसर अर्ज केला तर आपल्याला 15-20 दिवसात त्याला त्रुटी लागतील, तर समजा तो अर्ज परिपूर्ण नसेल तर, आणि मग त्या त्रुटीची पूर्तता करायला आपल्याला तब्बल 2 वर्षाचा कालावधी उरतो. परंतु विद्यार्थ्यांची गडबड ते 2 वर्षापर्यंत आपल्याकडे अर्ज करत नाहीत आणि नंतर जेव्हा कधी प्रोफेशनल कॉलेजला जायचं असते तेव्हा मग त्याच्या 15 दिवस 20 दिवस अगोदर दिल्या जाते आणि मग विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होतो. आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा जात पडताळणी कामाचं प्रचंड प्रेशरसुद्धा वाढते आणि आम्ही जे नियोजन करत असतो वर्षभराचं ते सुद्धा आमचं त्यामुळे विस्कळीत होते. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी अशी आवर्जून विनंती राहील की आपले अर्ज हे 11वीत असतानाच रितसर आपण सबमिट केले गेले पाहिजे, म्हणजे तुम्हाला वित वेळेमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी प्राप्त होईल. बिलकुल बिलकुल. एक शेवटचा माझा प्रश्न आहे की गेले अनेक वर्ष आपण या सामाजिक न्याय विभागामध्ये काम करतात, डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर म्हणून आपण फार छान आपलं काम आहे. सर, एवढे वर्ष आपण या विभागामध्ये काम करतात, आपल्याला काय वाटतं की विभागाने अजून कुठलं काम करायला पाहिजे जे अजूनही झालेलं नाही किंवा त्याचं शल्य आपल्या मनामध्ये आहे, खतखतत आहे की हे व्हायला पाहिजे, असं कुठलं काम या विभागातर्फे आहे? नाही, सामाजिक न्याय विभागाने कोणतं कार्य केलं नाही असं म्हणता येणार नाही. सामाजिक न्याय विभाग सातत्याने दुर्बल आणि वंचित शोषित घटकासाठी सातत्याने कार्य करत आहे. परंतु हे वंचित आणि शोषित घटकाची संख्याच मोठ्या संख्येने असल्याकारणाने आपल्याकडे कामासाठी थोडासा वेळ लागू शकतो, परंतु सातत्यानं शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे की या लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. बिलकुल, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मात्र आपण पाहतो की कर्मचाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतपत आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची संख्या कमी आणि बाकीचे कामं किंवा प्रकरणं फार जास्त आहेत. तर याला कसं तुम्ही सामना किंवा फेस कराल? काय आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यामध्ये करावा लागेल आता आणि त्यासाठी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा सातत्याने प्रशिक्षण घेतो. बऱ्याचशा ज्या योजना होतात त्या आता आम्ही ऑनलाईन केलेल्या आहेत. ऑनलाईन केल्यामुळे कर्मचाऱ्यावर कामाचं प्रेशरसुद्धा कमी होत आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आत्ताच सामाजिक न्याय विभागाने सर्व प्रकारच्या भरती सर्व कर्मचारीची 50% भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या परीक्षासुद्धा झालेल्या आहेत.
वर्ग 1च्या अधिकाऱ्यांच्यासुद्धा जवळपास 42 जागा क्लास 1च्या सुद्धा काढण्यात आलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आता एखाद्या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये त्यांचे निकाल लागून आम्हाला अधिकारी प्राप्त होतील आणि त्यामुळे कर्मचारी अधिकारी यांची कमी राहणार नाही या विभागामध्ये. बिलकुल. AHN न्यूज चॅनलचे लाखो प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट ऐकतो आहे, बघतो आहे. देशमुख साहेब, काय शुभेच्छा किंवा काय सांगाल आपण या माझ्या प्रेक्षकांना द्याल? मी सर्व प्रेक्षकांना म्हणजे एक सांगेल या प्रसंगी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण हा जो सप्ताह आहे सर्वांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे. त्याचबरोबर आपण संविधानाची जी आहे प्रत्येक घराघरामध्ये त्याची ओळख झाली पाहिजे प्रॉपर. आपल्याला मूलभूत अधिकार काय आहेत आपले हे योग्य समजलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कर्तव्याची सुद्धा पुरेशी जाणीव असली पाहिजे आणि एक कर्तव्याची जर आपल्याला पूर्णपणे आपण समजून घेतले आणि तरच त्या अधिकार आणि मी ते सांगेल की मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तेव्हा ह्या परिपूर्ण आपण समजून घेतल्या पाहिजे आणि या समजून घेतल्या तर मला नाही वाटत की आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये अडचण येतील. बिलकुल. तर आपण होते डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर बाबासाहेब मधुकरराव देशमुख, ज्यांना आपण बरेच प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नांची त्यांनी समर्पक असे उत्तरं दिले आणि त्यांनी हे सांगितलं की सर्व हे विद्यार्थ्यांकरताच म्हणून आहे, मात्र विद्यार्थ्यांची गर्दी एकाच वेळेस होत असते आणि एक एक प्रकरणं हे पूर्ण त्याची जी निवड केली जाते, त्याची जी चाचपणी केली जाते, त्याला कुठेतरी थोडा वेळ लागतो. कर्मचाऱ्यांची निश्चितच संख्या कमी आहे, मात्र ऑनलाईन असल्याने आज तंत्र इतकं वाढलेलं आहे की कमी जरी कर्मचाऱ्यांची संख्या असली मात्र त्यांना कितीतरी प्रकरणं असले ते हाताळण्यामध्ये आजही सामाजिक न्याय जे भवन आहे तिथले जे कर्मचारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आणि या ठिकाणी काम करणारे जे अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, हाही आपला अहोरात्र मेहनत करीत आहे जेणेकरून कुणालाही त्रास होऊ नये. आणि 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये हे जे छान छान उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहे हे मात्र फक्त अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांसाठी नाही आहे, तर हे संपूर्ण शहरातील या देशातील प्रत्येक त्या नागरिकांकरता आहे. ज्यांना सहज आणि शक्य असेल त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज मोठ्या हर्षोल्लासामध्ये ही फक्त 14 एप्रिललाच केल्या जाते असं नाही. बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जयंती ही रोजच व्हायला पाहिजे, कारण बाबासाहेबांनी या देशाला या देशातील नागरिकांना एक चांगला वसा दिलेला आहे आणि तो अमूल्य ठेवा आपण जोपासून ठेवावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की जो शिक्षण घेईल म्हणजे त्यांनी वाघिणीचं दूध प्राशन केल्यासारखं आणि वाघिणीचं दूध जो प्राशन करेल म्हणजे जो जास्त शिकेल किंवा जो शिक्षित होईल आहे त्याला कोणी मूर्ख किंवा अज्ञानी बनवू शकणार नाही, कारण ज्ञानाची डरकाळी त्याच्याजवळ असेल आहे. असला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं कळकळीची विनंती म्हणता येईल आहे. आवर्जून या ठिकाणी डिव्हिजनल डेप्युटी कमिशनर बाबासाहेब मधुकरराव देशमुख सरांनी दिलेली आहे. नागपूरच्या न्याय समाज विभागातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, AHN न्यूज नागपुर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.